2 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। आंतरवाली सराटीला जो लाठीचार्ज झाला, त्या ठिकाणच्या माय मावल्यांवरती गोळीबार झाला, तो गोळीबार या सरकारच्या राज्यकर्त्यांच्या आदेशाशिवाय झाला नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 30 दिवसाची मुदत मागितली। जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली। मात्र 40 दिवस झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री म्हणतोय की टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे। अरे मग मला देवेंद्र फडणवीसांना देखील प्रश्न विचारायचा आहे, मागच्या वेळेला तुम्ही आरक्षण दिलं होतं, ते का आरक्षण टिकलेलं नाही? भावांनो, जर दिवाळीला आमची आई बहीण येते आणि आम्हाला ओवाळती, इडा पिडा टळून दे, बळीच राज्य येऊन दे, इडा पिडा टळून दे, बळीच राज्य येऊ दे। परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, पण आमच्या वाट्याला बळीचं राज्य काय आलं नाही, पण सगळं पुरांचं राज्य आलं। पत्र दिले आता जरांगे पाटलांनी दुसऱ्यांदा उपोषण धरलंय म्हणल्यावर देवेंद्र फडणवीस तिकडं दुसऱ्याच राज्यात निघून गेला। बारामतीच्या गाड्याला डेंगू झालाय का, चिकनगुनिया झालाय का, कोरोना झालाय, काय सुद्धा कोण बोलना झाले ती। आपण निवडून दिलेले आमदार खासदार मराठा आरक्षणावर बोलत नाही ती। मग यांना गाव बंदीचा जो आपण निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतलेला आहे, कारण आज गावगाड्यातला जो मराठा समाज आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी काही मराठा नाही बरं का, मी ओबीसी आहे, परंतु माझ्या भावांसाठी माझे जे पट्ट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या ही माझी ठाम भूमिका आहे। कारण अहो, या शेताभातात काबाड कष्ट करणारा मराठा समाज आहे। आज मराठ्यांच्या पोराला कोण पुरगी सुद्धा देत नाही। तुमच्या बाजूला आजूबाजूला मी बिगर लग्नाचं गडी बसला असतील, काय अवस्था झाली हो? कारण ही परिस्थिती कुणामुळे आली, कशामुळे आली? धोरण म्हणजे नेमकं असतंय काय? ज्यांनी आमच्यासारखी धोरणं राबवावी म्हणून ज्यांना आम्ही आमदार करावं, खासदार करावं, त्यांनी आमच्याच विरोधातली का बरं धोरणं राबवावी? भावांनो, या शेता भातामध्ये आपण माणिक मोती तयार करतोय, मात्र या माणिक मोत्याला कधी भाव मिळत नाही। कारण या महाराष्ट्रामध्ये 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य आणलं। माँसाहेब जिजाऊंनी बाल शिवाजी राजाला पुण्यात घेऊन आल्या आणि सांगितलं की शिवबा, हा सोन्याचा नांगर घ्या आणि इथल्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला धीर द्या। त्यावेळेला रयत लुटली जायची, गावगाड्यावरती गाढवाचा नांगर फिरवला जायचा, सगळी गाव बेचिराख व्हायची आणि छत्रपती शिवाजी राजांनी गावगाड्याला धीर दिला आणि त्याच पद्धतीनं 450 वर्षानंतर छत्रपती शिवाजी राजानंतर मराठ्यांना कोण वाली जर मिळाला असेल तर तो मनोज जरांगे पाटील आहे। भावांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सरकारनं जो आपल्याला 30 दिवसाची मुदत दिलेली होती, ती 30 दिवसाची मुदत संपल्यानंतर देखील सरकारनं मराठ्यांसोबत लबाडी केलेली आहे, कुटकारस्थान केलेलं आहे। हे गद्दार सरकार आहे, हा मुख्यमंत्री हा गद्दार मिळालेला आहे। म्हणून मराठा समाजाची या मुख्यमंत्र्याने फसवणूक केलेली आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती 420चा गुन्हा दाखल करा, ही देखील आपली मागणी या ठिकाणी असली पाहिजे। म्हणून भावांनो, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही
तोपर्यंत या राज्यकर्त्यांना रस्त्यावरती फिरू द्यायचं नाही. हा मराठा समाजानं कायमपर्यंत निर्णय घेतला पाहिजे. आज माय मावल्या सुद्धा रस्त्यावरती उतरले, त्या बारकी चिरकी लेकरं रस्त्यावरती उतरले ते, मात्र ह्यांना कधी सुद्धा पाना फुटला नाही. जरा सुद्धा या राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही. म्हणून भावांनो, भविष्य काळामध्ये माझी सर्व तरुण बांधवांना माझी विनंती आहे, आवाहन आहे की आपण आत्महत्या करू नका. आज आमच्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यामध्ये एका मराठा बांधवांना आज सकाळी फास घेऊन आत्महत्या केली. अरे कशासाठी मरायचं? जर तुम्हाला आत्महत्या करायचा, मरायचा जर विचार मनामध्ये येत असेल तर जी तुमच्या मराठा आरक्षणाला विरोध करते ती क्रांतिसिंह नाना पाटील बनून त्यांना गोळ्या घाला. भगतसिंग त्यांच्या नर्दीचा घोट घ्या. मात्र तुम्ही जर आत्महत्या केली, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाकडे कोण लक्ष देणार? तुमचे आई वडील, तुमची लेकरं बायका पोरं, हे तुमचं कुटुंब उघड्यावरती येणार आहे. म्हणून माझी सर्व तरुण बांधवांना विनंती आहे की आत्महत्यासारखा विचार मनामध्ये करू नका. तुम्ही जर आज आत्महत्या केली, उद्या आरक्षण मिळालं तर त्याचा तुम्हाला फायदा काय? त्यामुळे असा टोकाचा निर्णय कुणी घेऊ नका. जे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत त्यांच्या नरडीवर पाय द्यायची भूमिका घ्या, पण आत्महत्या करू नका. एवढेच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. इथंच थांबतो. जय शिवराय.